उद्धव ठाकरे यांची शिवसेना परत एकदा फुटताना दिसते। एक नाही तर 6 खासदार परत एकदा फुटताना दिसत आहेत आणि या सगळ्याला ऑपरेशन टायगर असं म्हटलं जात आहे। पण मला इकडे एक प्रश्न विचारायचा आहे, खरंच हे ऑपरेशन टायगर आहे की लोकशाहीची हत्या आहे? आता बघा ना, काही दिवसापूर्वी तृणमूल काँग्रेस फुटली, याआधी शिवसेना फुटली होती, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली होती, आता परत एकदा शिवसेना फुटते आणि या सगळ्याला आपण काय म्हणतोय? राजकीय मास्टर स्ट्रोक, चाणक्य नीती। पण या सगळ्यांनी लोकशाहीची हत्या होत नाहीये का? विचार करा, ज्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात या खासदारांना मॅन्डेट मिळालं होतं, हे खासदार जनतेचा विश्वास तोडून निवडून आल्यानंतर लगेच दल बदल करत आहेत। एखाद्या पक्षाच्या नावावर आणि त्याच्या आयडिओलॉजीवर आपण मतं घ्यायची आणि मतं घेऊन निवडून आल्यानंतर डायरेक्ट पक्ष सोडून द्यायचा। तो पक्षाचाच नाही तर जनतेच्या मॅन्डेटचा सुद्धा विश्वासघात आहे, एवढं सुद्धा या खासदारांना कळत नाही आणि यांना वाटतं की आपण लोकशाहीमध्ये जगतोय। खरं तर खासदार विकत घ्यायचे, आमदार विकत घ्यायचे आणि आपली संख्या पूर्ण करायची। जर का असाच प्रकार चालू राहिला तर मग निवडणुका आणि जनतेच्या मताला काय किंमत राहणार आहे? खरंच आपण लोकशाहीमध्ये जगतोय का? मला तुम्हालाच विचारायचंय, खरं सांगा, अशा ह्या तोडफोडीच्या राजकारणाला तुम्ही राजकीय मास्टर स्ट्रोक म्हणाल, चाणक्य नीती म्हणाल की लोकशाहीची हत्या म्हणाल? कमेंटमध्ये नक्की सांगा।